सोहळा आपल्या डोळ्याने टिपतो आहोत. हे पूजन आपण यानंतर पुढील पूजन परमपूजनीय आदरणीय वर्धनस्थ श्री मोठे बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. जय जय श्री कृष्ण श्री दत्ता, जय जय श्री चक्रपाणी श्री प्रभु कैवल्यनाथ. जयाचे दर्शने निवारे संसार व्यथा, तया नमो श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज संन्यास दीक्षा विधीच्या निमित्ताने त्याचबरोबर अमृत महोत्सवाचा आणि अशा मंगल अवसर प्रसंगी संपन्न होत असलेला हा धर्मोत्सव धर्मसभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय आचार्य अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे धर्मसभेचे कार्याध्यक्ष परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य गोपाश्रमाचे संचालक श्री लोणारकर बाबाजी आणि मठ येथील आश्रमाचे संचालक आमनाय आचार्य श्री नेहकरकर बाबाजी, त्याचप्रमाणे आमनाय आचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय वृद्धपूर निवासी श्री पैठणकर बाबाजी, आदरणीय आचार्य प्रोफेसर दिगंबर मुळे बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवास श्री भीष्माचार्य बाबाजी. या आश्रमाचं व्यवस्थापन आणि सेवेमध्ये सदा रतरमून असलेले असे आदरणीय आचार्य श्री पालखीकर बाबाजी, सभास्थानी उपस्थित सर्वच महंत, खाली उपस्थित असलेले महंत, तपस्विनी, वासनिक बंधू भगिनी, दीक्षार्थीचे सर्व नातेगोते. या जगामध्ये आज परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला शोधत असताना निश्चितच आपल्याला कुठला तरी धर्मरूपी स्पर्श त्या ठिकाणी असावा लागतो. ज्याच्याजवळ तो धर्मरूपी स्पर्श असतो किंवा स्पर्श असतो तोच त्या अस्तित्वाला जाणू शकतो. आणि म्हणून आम्हाला शब्दज्ञान जे आहे ते अस्तित्वरूपी ज्ञान आहे. ज्या शब्दरूपाने आम्हाला अस्तित्व जाणवते, ज्या शब्द रूपाने आमच्या हृदयाला त्या परमेश्वराच्या स्पर्शाचा आल्हाद होतो आणि तो आल्हाद आमच्या आचरणातून कृतीतून व्यक्त होत असतो. अशाच प्रकारे आपल्या जीवनाला बहुआयामी हे माणसाचं जीवन आहे, परंतु या जीवनाला जर आकार देत असताना त्या परमेश्वराचा स्पर्श असेल, त्या भक्तीचा स्पर्श असेल, मग तो गृहस्थाश्रम धर्मी असो का संन्यासाश्रम धर्मी असो, त्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात त्याला फलदायी लाभ होईल, पण त्यासाठी त्याला भक्ती स्पर्श हा महत्वाचा. अशा प्रकारे प्रवृत्त मार्गातून निवृत्ती मार्गाकडे वाटचाल करता येते आणि तो प्रवृत्ताचा आचार निवृत्ताकडे माणसाला नेत असतो. यासाठी ज्या विचाराचं बीजारोपण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये केलं, या महाराष्ट्रातील असलेल्या जनमानसापर्यंत, सामान्य जनांपर्यंत हा विचार पोहोचविला, असे आमचे धर्मगुरू आचार्य गुरु सुहृद यांनी हे शास्त्राचं बीजारोपण केलेलं आहे. कारण ब्रह्मविद्या जी आहे, ईश्वराच्या मुखातून निघालेले जे शब्द असतात ते शब्द माणसाच्या जीवनामध्ये ओलावा निर्माण करतात आणि तो ओलावा म्हणजेच प्रेम आहे, भक्ती आहे. जिथं प्रेमरूपी ओलावा आहे आणि त्या ओलाव्यामध्ये श्रद्धा असते. श्रद्धावाल्लभते ज्ञान असं म्हटलेलं आहे की ज्ञान जरी प्राप्त करायचं असेल तर ती श्रद्धा असावी लागते आणि श्रद्धा अशुद्धी नसून त्यामध्ये श्रद्धेमध्ये ज्ञानही असावा लागते. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचा जो विचार आहे तो डोळस विचार आहे. त्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही, नुसतं विश्वास नाही. एखाद्याने म्हणावं आणि आपण करावं. आणि म्हणून स्वामींनी असं म्हटलेलं आहे की हा प्रतिती पंथ आहे. तुमच्या स्मरणाने तुम्हाला स्वस्थतेची योग्यता लाभते, त्या स्वस्थतेतून तुम्हाला त्याचा अनुभव जाणवतो. केलेल्या आपल्या स्थान दर्शन असो, एखादी भजन पूजनाची क्रिया असो, या सर्व काही क्रिया असतात त्या माणसाच्या
आणि आत्म्याला प्रौढ करण्यासाठी म्हणजे ऊर्ध्व करण्यासाठी. आणि म्हणून स्वामी म्हणतात की साधे हो. ज्या वेळेला स्वामी श्री चक्रवर्ती महाराज जोगेश्वरी या ठिकाणी असतात आणि साधेला वर चढण्यासाठी शक्य नाही आणि मग स्वामी आपला हात खाली करतात आणि स्वामींच्या हाताला साधांचे नख लागतात आणि आपाप साधा वड्यावरती चढतात. स्वामींना त्या म्हणतात की मी एकाएकी वर कशी. त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई जीव ऐसे अधोमुख असती. जीवाच्या ठिकाणचं जे अधोमुख आहे ज्यावेळेला परमेश्वराकडे तो मुख करेल परमेश्वर त्याला सहज त्यामधून काढत असतात. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अगाधुक अनारब्ध आणि प्रारब्ध अनुसरणाचं महात्म्य आमच्या शास्त्रामध्ये आहे की जो परमेश्वराला ज्या दिवशी तो अनन्य भावे अनुसरतो. अनुसरणाची व्याख्या आमच्या पूर्वजांनी केलेली आहे की अंतरी अधीनता आणि बाह्य सेवा दास्य या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्या अनुसरणामध्ये बाह्य कार्य आणि अंतर दोनही प्रकारांना त्या परमेश्वर आचार्य गुरु स्वरूप यांनी हे शास्त्राचं बीजारोपण केलेलं आहे. कारण ब्रह्मविद्या जी आहे ईश्वराच्या मुखातून निघालेले जे शब्द असतात ते शब्द माणसाच्या जीवनामध्ये ओलावा निर्माण करतात. आणि तो ओलावा म्हणजेच प्रेम आहे, भक्ती आहे. जिथं प्रेमरूपी ओलावा आहे आणि त्या ओलाव्यामध्ये श्रद्धा असते. श्रद्धावांचे ज्ञान असं म्हटलेलं आहे की ज्ञान जरी प्राप्त करायचं असेल तर ती श्रद्धा असावी लागते. आणि श्रद्धा अशुद्धी नसून त्यामध्ये श्रद्धेमध्ये ज्ञानही असावं लागते. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचा जो विचार आहे तो डोळस विचार आहे. त्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही, नुसतं विश्वास नाही. एखाद्याने म्हणावं आणि आपण करावं. आणि म्हणून स्वामींनी असं म्हटलेलं आहे की हा प्रतिती पंथ आहे. तुमच्या स्मरणाने तुम्हाला स्वस्थतेची योग्यता लाभते. त्या स्वस्थतेतून तुम्हाला त्याचा अनुभव जाणवतो. केलेल्या आपल्या स्थान दर्शन असो, एखादी भजन पूजनाची क्रिया असो, या सर्व काही क्रिया असतात त्या माणसाच्या आणि आत्म्याला प्रौढ करण्यासाठी म्हणजे ऊर्ध्व करण्यासाठी. आणि म्हणून स्वामी म्हणतात की साधे हो. ज्या वेळेला स्वामी श्री चक्रवर्ती महाराज जोगेश्वरी या ठिकाणी असतात आणि साधेला वर चढण्यासाठी शक्य नाही आणि मग स्वामी आपला हात खाली करतात आणि स्वामींच्या हाताला साधांचे नख लागतात आणि आपाप साधा वड्यावरती चढतात. स्वामींना त्या म्हणतात की मी एकाएकी वर कशी. त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई जीव ऐसे अधोमुख असती. जीवाच्या ठिकाणचं जे अधोमुख आहे ज्यावेळेला परमेश्वराकडे तो मुख करेल परमेश्वर त्याला सहज त्यामधून काढत असतात. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अगाधुक अनारब्ध आणि प्रारब्ध अनुसरणाचं महात्म्य आमच्या शास्त्रामध्ये आहे की जो परमेश्वराला ज्या दिवशी तो अनन्य भावे अनुसरतो. अनुसरणाची व्याख्या आमच्या पूर्वजांनी केलेली आहे की अंतरी अधीनता आणि बाह्य सेवा दास्य या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्या अनुसरणामध्ये बाह्य कार्य आणि अंतर दोनही प्रकारांना त्या परमेश्वराची शरणागती महत्वाची असते. आणि मग ज्यावेळेला तो त्या दिवशी अनुसरतो त्या दिवशी त्याचा जो कर्माचा झरा आहे त्या ठिकाणी बंद होत असतो. अनंत सृष्टीमध्ये आपण अनंत जन्मामध्ये अनंत युगामध्ये आपण कर्म निष्पत्ती करत असतो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही कर्मराहाटीमध्ये आहात कर्मणामी देवता यांच्या जोपर्यंत आपण सहवासात किंवा त्यांच्या आधिपत्यामध्ये असतो तोपर्यंत आपलं कर्म हे चालूच असते आणि कर्माची निष्पत्ती प्रतिबंध होत नाही. परंतु ज्या दिवशी मात्र ईश्वराला आपण अनुसरतो आणि मग त्या दिवसापासून त्याचं कर्म निष्पत्तीचं जे द्वार आहे अर्थात कर्म हे बंद होत नाही, निष्पत्ती हे बंद होत नाही, पण त्याचं द्वार मात्र भिन्न स्वरूपामध्ये आहे. त्याला आम्ही लेप पात्रता असं म्हणतो की जसा वासनिक आहे, एखादा वासनिक आहे आणि त्याने म्हटलं की मी रात्रंदिवस माझ्या घरात गाठी करतो, नामस्मरण करतो आणि मग मला त्यामुळे देव प्राप्त होईल. परंतु एरवी वासनिकही म्हणेल मद पुनसंबंध होईल, परते क्षेपणे विन नाही, अनुसरणे विन नाही. अर्थातच वासनिकाचा लेपाधिकार मोडलाची नाही. लेप पात्रता म्हणजे जे कर्माचे तुमचे ठसे लागत असतात ते कर्माचे ठसे ज्याला आम्ही लेप पात्रता म्हणतो. की लेप पात्रता ज्या दिवशी आम्ही अनन्य भावे ईश्वराला शरण जाऊ त्या दिवसापासून ती लेप
पात्रता प्रतिबंधक असते आणि म्हणून ज्या दिवशी तो परमेश्वराला अनुसरतो त्या दिवशी मात्र त्याची लेप पात्रता प्रतिबंधल्या जाते. अर्थात लेप प्रतिबंध आणि मग लेप पात्रता प्रतिबंध म्हणजे तो कर्ममुक्त झाला असं नाही. आमच्या स्मृतीस्थळात असं म्हटलेलं आहे की एखाद्याने अनुसरण घेतलं, संन्यास घेतला आणि मग त्याला देव मिळाला का नाही, त्याची सुरुवातच इथून झालेली आहे. पहिला टप्पा म्हणजे अनुसरण आहे आणि म्हणून हंगा वाणिता काही गळदे पडिला, एखाद्याची प्रशंसा स्तुती आपण त्याची करावी म्हणजे तो काही त्या अनुसरणाचा धर्माचा शेवट त्याच्याकडून झाला का नाही झाला. पण ज्या वेळेला शेवट होईल तो मात्र त्याच्यासाठी गोड असतो. आणि म्हणून पूर्व वक्त्यांनी पूर्व आणि उत्तर क्षणाची मीमांसा या ठिकाणी मांडली. अर्थातच पूर्वक्षण म्हणजे हे अनुसरणाचा पहिला टप्पा आहे आणि तो वाढत वाढत जात असतो आणि मग ईश्वराच्या ठिकाणी आलेली ज्ञान शक्ती आहे, ज्या शक्तीच्या माध्यमातून आमच्या जीवाचं उद्धरण होते. का ज्ञानेवी या जीवाशी चोखायले पण नाही, या ईश्वराच्या ज्ञानाशिवाय जीव शुद्ध होऊ शकत नाही. असं जे ज्ञान आहे ते सत्य आहे, ते यथार्थ आहे आणि त्या यथार्थ ज्ञानाने लेपाधिकार मोडलाची आहे. लेप पात्रता म्हणजे जे कर्माचे तुमचे ठसे लागत असतात ते कर्माचे ठसे, त्याला आम्ही लेप पात्रता म्हणतो. की लेप पात्रता ज्या दिवशी आम्ही अनन्य भावे ईश्वराला शरण जाऊ त्या दिवसापासून ती लेप पात्रता प्रतिबंधक असते आणि म्हणून ज्या दिवशी तो परमेश्वराला अनुसरतो त्या दिवशी मात्र त्याची लेप पात्रता प्रतिबंधल्या जाते. अर्थात लेप प्रतिबंध आणि मग लेप पात्रता प्रतिबंध म्हणजे तो कर्ममुक्त झाला असं नाही. आमच्या स्मृतीस्थळात असं म्हटलेलं आहे की एखाद्याने अनुसरण घेतलं, संन्यास घेतला आणि मग त्याला देव मिळाला का नाही, त्याची सुरुवातच इथून झालेली आहे. पहिला टप्पा म्हणजे अनुसरण आहे आणि म्हणून हंगा वाणिता काही गळदे पडिला, एखाद्याची प्रशंसा स्तुती आपण त्याची करावी म्हणजे तो काही त्या अनुसरणाचा धर्माचा शेवट त्याच्याकडून झाला का नाही झाला. पण ज्या वेळेला शेवट होईल तो मात्र त्याच्यासाठी गोड असतो. आणि म्हणून पूर्व वक्त्यांनी पूर्व आणि उत्तर क्षणाची मीमांसा या ठिकाणी मांडली. अर्थातच पूर्वक्षण म्हणजे हे अनुसरणाचा पहिला टप्पा आहे आणि तो वाढत वाढत जात असतो आणि मग ईश्वराच्या ठिकाणी आलेली ज्ञान शक्ती आहे, ज्या शक्तीच्या माध्यमातून आमच्या जीवाचं उद्धरण होते. का ज्ञानेवी या जीवाशी चोखायले पण नाही, या ईश्वराच्या ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. असं जे ज्ञान आहे ते सत्य आहे, ते यथार्थ आहे आणि त्या यथार्थ ज्ञानानेच आमच्या कर्मांचा नाश होत असतो. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला अनुसरल्याशिवाय आमची कर्मनिष्पत्ती त्या दिवशी बंद होत नाही. आम्हाला उदाहरण दिलं की जसा झरा आधी बुजावा मग उरले पाणी सांडावे. एखादा झरा आहे, तुम्हाला उपसायचं आहे आणि तुम्ही ते पाणी उपसल्यावर झऱ्याचं पाणी चालूच आहे, ते पाण्याचा खड्डा कधी उपसल्या जात नाही, कारण झरा जर त्याचा बुजवला मग उरलेलं पाणी सहज सांडते. अशा प्रकारे ज्या दिवशी आपण परमेश्वराला शरण जाऊ त्या दिवशी कर्माचा झरा तिथं प्रतिबंध केला जातो आणि मग संचित असलेलं जे पाणी आहे ज्याला प्रारब्ध भोगे क्षयो अशा प्रकारचे अनंत सृष्टीत जोडलेले कर्म असतात, ते कर्म ईश्वर कृपेने अनुसरणाच्या आचार धर्माने ते नासत असतात. भक्ती मार्ग आहे, त्यामध्ये सेवा आहे, दास्य आहे आणि त्याचबरोबर ईश्वरीचं ज्ञान आहे. या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून त्या कर्मांचा नाश होऊन जीव स्वरूपाची शुद्धता होते. त्याला शुद्धता म्हणजेच अनुसरण देहाला योग्यता लागत असते. कर्मराजीमध्ये तुम्ही एखादा अधिकार प्राप्त करू शकता, पण ज्यावेळेस तो अनुसरण मार्गाचा वाटचाल करतो, अनुसरणाच्या मार्गाने जातो, त्या दिवशी त्याला जीव स्वरूपाला योग्यता म्हणजे शुद्धता. तात्काळ मिळणारं फळ म्हणजे योग्यतेचं आहे, त्याला कुठला पर्याय नाही. तात्काळ त्या जीव स्वरूपाला शुद्ध करणारे अनुसरणाचं कार्य आहे आणि म्हणूनच या परंपरेमध्ये अनुसरणाला फारसं महत्व आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे. आणि म्हणून शेवट का होईना, ज्याचा जसा जसा योग येईल, आज तिला प्राचीला बाल संन्यास या ठिकाणी घडलेला आहे. कुमारी दशेमध्ये तिने संन्यास घेतला, पण चपण अवस्थेमध्ये सुद्धा चपणीच्या आत अनुसरणारे असतात, त्यांना सुद्धा तो सुद्धा प्रथम त्यागाच्या पंक्तीमध्ये बसू शकतो. आणि मग ज्यावेळेला काही अवस्था अतिक्रमल्या जातात त्यानंतरही अनुसरणाचे योग त्यांना आपल्या जीवनामध्ये येत असतात. अर्थात त्यानंतर सुद्धा जो अनुसरत असतो अंतिम श्वासापर्यंत, ज्याला मी आज अनुसरतो अशी ज्याच्या मनात भावना असेल, काही वेळेला असं वाटतं की आता आपलं देह हे
अक्षम्य झालेला आहे. आता कुठल्याही प्रकारचे आपल्या देहातून होत नाही. मग आता अशा वेळेला संन्यास काय घ्यावा. पण त्याही वेळेला जरी तो त्या देवाला शरण जात असेल आणि मनातून म्हणत असेल की देवा मी आता तुम्हाला शरण आलेलो आहे, तोही परमेश्वर त्याही देहाचा रुजल्या बुजल्या देहाचा कुष्टी वासनेप्रमाणे स्वीकार करतात. अशा प्रकारे एक मळत्याग आहे, मळवत त्याग आहे, अनिष्ट त्याग आहे, स्वदेव त्याग आहे, कुष्टी वासनेचा त्याग आहे. वेगवेगळे त्याग आहेत, परंतु प्रत्येकाच्या अधिकारानुरूप त्या त्यागाचं वर्णन, ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूप तो त्याग आणि आचार असतो. आणि म्हणून सगळ्यांचा अधिकार सारखा नाही, पण देव मात्र दयाळू मयाळू आहे. या जीवाच्या सकळ अपराधाला पोटी सामावत असतात. म्हणून परमेश्वराला आईची उपमा, स्नेहाची उपमा दिलेली आहे, नैसर्गिक उपमा दिलेली आहे. आणि खरोखरच तो दयाळू मयाळू आहे, जे गुणांबोधनाच्या माध्यमातून आणि आपल्या प्रार्थनेच्या माध्यमातून, आपल्या प्रायश्चिताच्या माध्यमातून देव त्याला त्या पदरात घेतात आणि त्याला दुःखापासून सोडवत असतात. अशा प्रकारे अनुसरणाचं महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. परंतु आता मी म्हटले या ठिकाणी की कर्मनिष्पत्तीचा जरा प्रतिबंध झाला, परंतु मग आता अनुसरल्यानंतर सुद्धा जे काही आपल्या देहाच्या स्वभाव आहेत, जे क्षुधा पिपासा मलमूत्र शीतउष्ण भयनिद्रा हे अष्ट स्वभाव आहेत, इंद्रिय धर्म आहे, देह धर्म आहे, हे तर काही प्रतिबंध होत नाही. अर्थातच त्यासाठी सुद्धा त्याची निष्पत्ती चालूच आहे. परंतु त्याला अयोग्यतारूप निष्पत्ती आहे. त्याचंच मर्म असं आहे की जसा एखादा लेप लागला तो त्या देवतेच्या अधिष्ठित झाला, ती देवता तो लेप पाहते आणि त्या जीवात्म्याला ते कर्म भोगविले जातात. परंतु जेव्हा तो अनुसरत असतो त्याचंच सादृश्य काही आपल्याकडून अविधी घडतात, दोषरूप आचरण घडते, सुद्धा त्याला काय लागतो, अयोग्यतारूप कर्माचा अधिकार लागत असतो. परंतु ते कर्म निर्विजाप्रमाणे आहे. ती अयोग्यता जी आहे ती जीव स्वरूपामध्ये असते. परंतु जर तुम्ही प्रायश्चित केलं, एखाद्या सत्पात्राच्या सेवेने, एखाद्या चतुरी दुःखाने, आणि अशा वेळेला जुना अनुताप, दुनिचर्या अशा प्रकारचं कार्य तिथे घडते, तर ती अयोग्यता मात्र परमेश्वर न भोगताची नासतात. त्या ठिकाणी सेवादास्याने त्या अयोग्यतेचा नाश होत असतो. अशा प्रकारे जी साधनरूप अयोग्यता आहे ती साधने नासावी लागते. जी साध्यरूप अयोग्यता आहे ती विशेष ज्ञानात परमेश्वर नासतात. अशा योग्यता अयोग्यता जनक या क्रियेविषयी परमेश्वर जीवाला योग्य करतात आणि आपल्या स्वरूपापर्यंत श्री चक्रधराच्या स्वरूपाच्या प्राप्तीचा काही अस्तित्व, ही परमेश्वराची जी अस्तित्वरी आहे, हा परमेश्वराचा धर्मरूप जो विचार आहे तो निश्चितच त्या साधन दात्याच्या स्वरूपापर्यंत जीवाला पोहोचवित असतो. अशा प्रकारचं कार्य या अनुसरणाचं आहे आणि ते अनुसरण कार्य आज दयाळू मयाळू आहे. या जीवाच्या सकळ अपराधाला पोटी सामावत असतात. म्हणून परमेश्वराला आईची उपमा, स्नेहाची उपमा दिलेली आहे, नैसर्गिक उपमा दिलेली आहे. आणि खरोखरच तो दयाळू मयाळू आहे, जे गुणांबोधनाच्या माध्यमातून आणि आपल्या प्रार्थनेच्या माध्यमातून, आपल्या प्रायश्चिताच्या माध्यमातून देव त्याला त्या पदरात घेतात आणि त्याला दुःखापासून सोडवत असतात. अशा प्रकारे अनुसरणाचं महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. परंतु आता मी म्हटले या ठिकाणी की कर्मनिष्पत्तीचा जरा प्रतिबंध झाला, परंतु मग आता अनुसरल्यानंतर सुद्धा जे काही आपल्या देहाच्या स्वभाव आहेत, जे क्षुधा पिपासा मलमूत्र शीतउष्ण भयनिद्रा हे अष्ट स्वभाव आहेत, इंद्रिय धर्म आहे, देह धर्म आहे, हे तर काही प्रतिबंध होत नाही. अर्थातच त्यासाठी सुद्धा त्याग आहे, मळवत त्याग आहे, अनिष्ट त्याग आहे, स्वदेव त्याग आहे, कुष्टी वासनेचा त्याग आहे. वेगवेगळे त्याग आहेत, परंतु प्रत्येकाच्या अधिकारानुरूप त्या त्यागाचं वर्णन, ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूप तो त्याग आणि आचार असतो. आणि म्हणून सगळ्यांचा अधिकार सारखा नाही, पण देव मात्र दयाळू मयाळू आहे. या जीवाच्या सकळ अपराधाला पोटी सामावत असतात. म्हणून परमेश्वराला आईची उपमा, स्नेहाची उपमा दिलेली आहे, नैसर्गिक उपमा दिलेली आहे. आणि खरोखरच तो दयाळू मयाळू आहे, जे गुणांबोधनाच्या माध्यमातून आणि आपल्या प्रार्थनेच्या माध्यमातून, आपल्या प्रायश्चिताच्या माध्यमातून देव त्याला त्या पदरात घेतात आणि त्याला दुःखापासून सोडवत असतात. अशा प्रकारे अनुसरणाचं महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. परंतु आता मी म्हटले या ठिकाणी की कर्मनिष्पत्तीचा जरा प्रतिबंध झाला, परंतु मग आता अनुसरल्यानंतर सुद्धा जे काही आपल्या देहाच्या स्वभाव आहेत, जे क्षुधा पिपासा मलमूत्र शीतउष्ण भयनिद्रा हे अष्ट स्वभाव आहेत,
इंद्रिय धर्म आहे, देह धर्म आहे, हे तर काही प्रतिबंध होत नाही. अर्थातच त्यासाठी सुद्धा त्याची निष्पत्ती चालूच आहे. परंतु त्याला अयोग्यतारूप निष्पत्ती आहे. त्याचंच मर्म असं आहे की जसा एखादा लेप लागला तो त्या देवतेच्या अधिष्ठित झाला, ती देवता तो लेप पाहते आणि त्या जीवात्म्याला ते कर्म भोगविल्या जातात. परंतु जेव्हा तो अनुसरत असतो त्यातच सादृश्य काही आपल्याकडून अविधी घडतात, दोषरूप आचरण घडते, त्याचा सुद्धा त्याला काय लागतो? अयोग्यतारूप कर्माचा अधिकार लागत असतो. परंतु ते कर्म निर्विजाप्रमाणे आहे. ती अयोग्यता जी आहे ती जीव स्वरूपामध्ये असते. परंतु जर तुम्ही प्रायश्चित केलं, एखाद्या सत्पात्राच्या सेवेने, एखाद्या चतुरी दुःखाने, आणि मग अशा वेळेला गुन्हा अनुताप, दुनिचर्या अशा प्रकारचं कार्य तिथे घडते, तर ती अयोग्यता मात्र परमेश्वर न भोगताची नसतात. त्या ठिकाणी सेवादास्याने त्या अयोग्यतेचा नाश होत असतो. अशा प्रकारे जी साधनरूप अयोग्यता आहे ती साधने नासावी लागते. जी साध्यरूप अयोग्यता आहे ती विशेष ज्ञानात परमेश्वर नासतात. अशा योग्यता अयोग्यता जनक या क्रियेविषयी परमेश्वर जीवाला योग्य करतात आणि आपल्या स्वरूपापर्यंत श्री चक्रधराच्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या काही अस्तिपर्यंत ही परमेश्वराची जी अस्तिपरी आहे, हा परमेश्वराचा धर्मरूप जो विचार आहे तो निश्चितच त्या साधन दात्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन जीवाला पोहोचवित असतो. अशा प्रकारचं कार्य या अनुसरणाचं आहे आणि ते अनुसरण कार्य आज प्राचीताई यांच्या जीवनात घडलं. हा परिवार अत्यंत धार्मिक आणि माझ्या नेहमी सहवासातला माझे कवेलनिवासी श्री गुरुजी उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ मोठे बाबा, त्या निमित्ताने माझं नेहमी दर्यापूरला जाणं येणं. आमच्याच अविद्यकाच्या शेजारी असलेलं गाव म्हणजे कोला आणि तेथील सर्व तायडे परिवार हे सर्व माझ्या परिचित आहेत. आणि म्हणून अत्यंत धार्मिकपणे गावाला असलेली एक धर्मरूप परंपरा, गावात सुद्धा अत्यंत सुंदर असा कोल्याला मठ आहे, अनेक घरी चांगल्या चांगल्या देवपूजा आहेत आणि अशा प्रकारे एक अधिकार त्या ठिकाणी हा उदयाला आलेला आहे. आणि म्हणून बाबाजींसारखं सत्पात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते लाभलेलं आहे आणि तिथे बाबांचा योग आला आणि त्या अनुषंगाने तो त्यांच्या पूर्वजन्मातील एक अधिकारच उदयाला यावा अशा प्रकारे निमित्त बाबा त्यांना झालेले आहे. आमचे सद्भक्त श्री अरुण भाऊ, त्याचप्रमाणे बबिताताई, मदन तायडे, त्यांचा सर्व या ठिकाणी परिवार आहे. ते सर्व परिवार एका चांगल्या क्रियेसाठी त्यांनी, या धर्मरूप क्रियेसाठी त्यांनी आपल्या मुलीला एक ईश्वर भक्ती मार्गाला लावल्याबद्दल आपण काय त्यांना दायप्रसाद द्यावा, परंतु परमेश्वर या क्रियेने संतुष्ट होतात आणि म्हणून परमेश्वरच त्या क्रियेचा दायप्रसाद जे जे या सत्रूप क्रियेला पात्र होत असतात त्यांना देत असतात. तो दायप्रसाद या तायडे परिवाराला प्राप्त हो आणि प्राचीताईच्या जीवनामध्ये अशा प्रकारे पुढे भविष्यात निश्चितच हा धर्मरूप गोमटे विधीचा जो मार्ग आहे तो त्यांच्या जीवनात त्यांना सातत्याने प्राप्त होऊन ईश्वर प्रेमाचा अधिकार त्यांच्या ठिकाणी प्राप्त हो अशी सदिच्छा शुभेच्छा प्रभूचरणी अर्पण करतो. माझी सदिच्छा आपण दोन शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.